हाय जय हिंद, नमस्कार मित्रो. आज पुण्याची बँड टेस्टबद्दल मार्क लिस्ट पण आलेली, पण फायनल लिस्ट आली नाही. बाकी गोंदिया वगैरे जिल्ह्याची पण बँड टेस्ट म्हणजे पेपर झाला आणि नवी मुंबईची पण बँड टेस्ट झाली. नवी मुंबईला पण नवी मुंबईवाले इथं पण 25+ बँड टेस्टला बोलवले आहे. बाकी सर्व ठिकाणी 25+ बोलवलं, पण पुण्याला मात्र एकदम फ्रॉड फ्रॉड बी ठीक आहे, पण फ्रॉडच म्हणता येईल म्हणा जवळपास. कारण तिथं बँड टेस्ट व्यवस्थित झाली नाही. कारण बँड टेस्टबद्दल जो बी मुलांच्या डोक्यामध्ये किंवा जो भ्रम होता, हे पुणेवाल्याने एकदम भ्रम तोडून टाकला. कारण बँड टेस्टचं काही ठेवलंच नाही. बँड टेस्टला कसे पण मुलं पण म्हणता येणार नाही, पण जास्तीत जास्त मुलं पात्र केले. आपल्याला त्यांच्यावर प्रश्नावर बोट ठेवत नाही मी. पण त्यांनी बरोबर नाही केलं, एकदम कसे पण मुलं पात्र. चल ठीक आहे, तो तो मुद्दा वेगळा झाला. पण आता इथून जे बाकी जिल्ह्याचे आता नवी मुंबईचा पेपर आहे, बाकी मुंबईचा पेपर आहे, बाकी ठिकाणचे जे पेपर आहेत त्यांचं पोरांनी व्यवस्थित अभ्यास करा. पेपर तेवढे बी सोपे येत नाही आहेत. पेपरचा थोडासा म्हणजे जास्तीत जास्त मुलं ह्यावेळेस क्वालिफाय झाल्यामुळं पेपर बी थोडा हार्ड येत आहे. हार्ड येत म्हणजे थोडासा जिल्हा पोलीससारखाच पेपर येत आहे. पेपर संदर्भामध्ये तेवढं भरमावत राहू नका की पेपर एकदम सोपा येईल असं. पेपरचं कारण पुण्याचा पेपर असा काय तेवढा सोपा नव्हता. सोपाच होता, पण तेवढं तितका हार्ड पण नव्हता. गुगली पेपर होता थोडंसं. त्याच्यामुळं तिथं मार्काची लेवल काही जास्त आली नाही पुण्यासाठी. बाकी ठिकाणी तर सर्व नॉर्मल आहे. बँडच्या संदर्भामध्ये कुठलं बी मेरिट वगैरे जात नाही. तुम्हाला तरी पण तुम्हाला 100 ओपन म्हणजे एकदम शेप राहण्यासाठी तुम्हाला 115 तर घेणं जरुरी आहे. पुण्याचं मेरिट कमीत कमी 112 तर आता संभाव्य दिसत आहे, पण कदाचित NCC वगैरे ॲड वगैरे झाले तर 115+ होऊ शकेल. 15ला जाईल. त्याच्यामध्ये पण काही पोरं जर जिल्ह्याला जे म्हणजे 2-2 ठिकाणी लागले असतील, तर काही पोरं जर जिल्ह्याला गेले किंवा काही डॉक्युमेंट्स म्हणजे कुठल्या काही कारणास्तव जर काही पोराची नियुक्ती स्थगित झाली, तर 112-13-14पर्यंत पण मेरिट कमी जास्त होऊ शकतो. पण 115 मिनिमम आपण धरू शकतो. बरं, इतर जिल्ह्याचं पण त्याच्या कमीच 115च्या पुढं कुठलं जाणार नाही. बाकी ठिकाणचं तर सेम असंच आहे. आता जे बी मुंबईला बँड टेस्ट आहे, मुंबईची बँड टेस्ट एकदम काय पुण्यासारखी अशी काही अशी साधी म्हणजे अशी टेस्ट होणार नाही. मुंबईवाले एकदम प्रॉपर टेस्ट घेतात. जे बी मुंबईला फॉर्म आहे त्यांना आज बराच वेळ भेटणार आहे टेस्टसाठी. मुंबईच्या पोरासाठी त्यांनी तुम्हाला वेळ भरपूर भेटणार. अजून मिनिट लागलं नाही, मिनिट 25+च लागेल मुंबईचं पण. कारण मुंबईला पण 25पासूनच घेतील, गॅरंटी आहे 25पासूनच घेतील. आणि मेरिट पण काय म्हणतात, बँड टेस्ट पण एकदम प्रॉपर होईल. त्याच्यामुळे मुंबईवाल्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. वेळ भरपूर अजून तुमच्याकडे. प्रॅक्टिसला व्यवस्थित लक्ष द्या. स्वरज्ञानावर व्यवस्थित लक्ष द्या. तुमच्या इन्स्ट्रुमेंटवर लक्ष द्या. पुण्याचं काय, पुणे बी आम्हाला बऱ्याच जणाला आम्हाला बी वाटलं होतं पुणे हा मुंबईसारखंच होईल. पण पुण्याचं काय नियोजन कसं त्यांनी काय केलं काय माहिती हेच समजलंच नाही. ऑल महाराष्ट्र एक टेस्ट घेतला आणि ते म्हणजे अलग टेस्ट घेतले आणि ते पुणेवाल्यांनी वेगळी टेस्ट घेऊन राहिली. एका दिवशी सर्व पोरं बोलवलं आणि एका दिवशी सर्व पोरायला म्हणजे टेस्ट घेऊन किंवा त्यांना जसं घ्यायचं होतं तसं घेऊन टाकलं. आणि मेरिट पण लागून गेलं. म्हणजे आता लागेल उद्या 1-2 दिवसात मेरिट पण लागेल. आपण मेरिट काढलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी जे पण मुलं ह्या भरतीला मध्ये पाठीमागं राहिलेत, म्हणजे म्हणजे काही मार्कांना राहिलेत म्हणा किंवा ग्राउंडला राहिलेत म्हणा, ह्या भरतीला जे पण मुलं राहिलेत त्यांनी सरावाला मागे पडू नका. सराव कंटिन्यू ठेवा. येणाऱ्या भरतीमध्ये भरपूर म्हणजे लगेच 2027 दुसरी भरती येणार आहे. भरपूर जागा आहेत. बँडच्या पण थोड्या कमी जागा निघतील, पण बँडच्या पण जागा निघणार आहेत. जागा निघतात त्याच्यामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये पण. तयारी आत्तापासून ठेवा. ग्राउंडला पण मार्क जास्त पाहिजे, लेखीला पण मार्क्स पाहिजे. जिल्हा पोलीस आणि बँड संकुल याच्यामध्ये काय जास्ती फरक राहिला ना, थोडा बहुत फरक राहिला, एक थोडाफार फरक राहिला. त्याच्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिस चांगली आतापासून ठेवावं लागेल, तरच येणाऱ्या काळामध्ये तुमचं होईल. बँड टेस्टला बी कसं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं घेत आहेत, नॉर्मल घेतात कुठल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे फक्त पुण्याचे एक सोडलं, पुणे एक अपवाद. पुणे जिल्हा जर अपवाद सोडला, पुणे जिल्हा ह्यावेळेस बँड टेस्ट आधी बँड्समॅन भरतीसाठी भरपूर वादामध्ये दिसत आहे. तेवढा एक जिल्हा सोडला, तर बाकी सर्व जिल्ह्यामध्ये एकदम नॉर्मल आणि एकदम चांगली प्रॉपर टेस्ट झाली. कुठल्याच पोरावर अन्याय झाला नाही किंवा एखादं. पण पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर पोरावरती अन्याय झाले आहे. त्यांनी एकतर सुरुवातीपासून जाऊ द्या, त्यांच्याशी बोलण्यात काही मतलबच नाही, ती गोष्ट होऊन गेलेली आहे. पण जे ह्या भरतीला जे काही मुलं राहिले त्यांनी सराव व्यवस्थित ठेवा. आपल्या ग्रुपशी, आपल्या टेलिग्राम चॅनलशी, आपल्या इंस्टाग्रामशी चॅनलवरती आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जोडून राहा. तुम्हाला वेळोवेळी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल, माहिती सांगितली जाईल. आतापासून तुम्हाला कुठलं इन्स्ट्रुमेंट निवडायचे, कसे गाणे निवडायचे, प्रॅक्टिस कशी करायची, ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला
माहिती दिल्यावर अपडेट देत राहील. येणाऱ्या काळामध्ये आपलं म्हणजे चॅनलवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती बरीच माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून सोडणार आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आताच वगैरे क्लासची काही हे नाही. तुम्ही सध्या प्रॅक्टिस अभ्यासावर आणि गाण्या ह्याच्यावरती क्लासवरती म्हणजे अभ्यासावरती आणि ग्राउंडवरती भर द्या. थोड्या दिवसानंतर तुम्ही आता थोडं तुम्ही घरीच आधी आवाज काढायला जे नवीन आहे त्याने आवाज काढायला शिका. सुरात वाजवायला प्रॅक्टिस करायला शिका. सारेगम किंवा असं एक दोन सोपं एक दोन गाणे ट्रायल करा. जे जे मुलं मागच्या भरतीला किंवा आता हे चालू भरतीला होते त्यांनी तुम्हाला जे गाणे येतात तेच गाणे रिव्हिजन करत राहा. आणि भरतीच्या पुढं म्हणजे भरतीच्या पुढं म्हणजे 1-2 महिन्यानंतर थोडी व्यवस्थित प्रॅक्टिस झाली की मग थोडं नंतर व्यवस्थित लक्ष द्यायचं. सध्याला तुम्ही ग्राउंड आणि ह्याच्यावर फोकस करा. येणाऱ्या काळामध्ये भरती होणार आहे. ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी पण विशेष लक्षच द्या. आणि ज्यांची हाईट नाही त्यांनी तर दोन्हीकडे बी लक्ष द्या. पण त्यांची हाईट कमी आहे त्यांनी खचून न जाता येणाऱ्या काळामध्ये परत भरती होणार आहे. परत 100% जागा निघणार आहेत. तरी ज्यांची हाईट कमी आहे त्यांना वनरक्षकाचा पण एक ऑप्शन आहे. तिकडे पण तुम्ही फॉर्म भरू शकतो. तिथं पण तिथं काही शिक्षणाबाबतीत काही अटी दिली आहे. त्याच्यामध्ये जरी कोणी पात्र नसेल होत तर बँड हा आपल्यासाठी एक चांगली संधी आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळं इथं पण प्रॅक्टिस व्यवस्थित करा. ज्याची हाईट कमी आहे किंवा त्याला संधी एकच बँडचा फॉर्म भरू शकतो असं. ह्यावेळेस जे कटलेत बरेच मुलं 2-2, 5-5 वर्ष प्रॅक्टिस केले. ह्यावेळेस त्यांनी आज बऱ्या काही ठिकाणी बँडला क्वालिफाय झाले. पेपरला पण व्यवस्थित मार्क घेतले आणि ते आज लागण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याच्यामुळं ह्यावेळेस जर फेल गेलं तर तुमची नेक्स्ट टाईम होऊ शकतं. बँडला व्यवस्थित लक्ष द्या. सर्व गोष्टी काय होऊन जातील. तरी पण आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे असेल, काही कुठल्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर आपल्याशी जोडून राहा. तुम्हाला वेळोवेळी सर्व माहिती आणि एकदम प्रॉपर माहिती दिली जाईल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपशी आणि टेलिग्राम ग्रुपशी जोडून राहा. नमस्कार. तरी कुणाला काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंटमध्ये तसं सांगा किंवा आपल्या मोबाईल नंबरवर जरी कॉल करून किंवा टेक्स्ट मेसेज केला म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज केला तरी आपल्याला आपल्या शंकेचे निराकरण किंवा उत्तर दिले जातील. जय हिंद.